कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला असं वाटतंय अधोक्षजला कोण लागली आहे नक्कीच। काका तू नक्की बोलावलं होतंस ना त्याला आज इथे? अरे हो, आधी आम्ही इथेच भेटायचो। मला सांग, तू चुकून सुद्धा त्याला घरात जे काही झालं त्याची कल्पना दिली नाहीयेस ना काही? हा म्हणजे बोलण्यात काही हां नाही दादा, असं कसं सांगेन मी त्याला? मी त्याला फक्त एवढंच म्हटलं होतं की मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय, तेव्हा आपण नेहमी भेटतो त्या ठिकाणी भेटूया। काहीतरी गडबड आहे। मलाही तेच वाटतं। शतग्रीव जर येणार असता तर आतापर्यंत आलाच असता। एक काम करूया, मी आणि केदार इथे थांबतो, तुम्ही सगळेजण घरी जा। हां नाही, आता इथे कोणीच थांबायचं नाही, आपण सगळे घरी जातो। मित्रा पण नाही, अधोक्षज येणार नाही आता, थांबण्याची गरज नाहीये। घरी ईशा, रीमा आहेत आणि बाकी सगळेच काळजीत असतील। आपण लगेच निघूया। सच खूप प्रतीक्षा करायला लावलीस, 7.5 वर्ष। माझ्या समोर ये। नाही मावशी, कुठेही जायचं नाहीये। माझ्या समोर ये। नाही मैथिलीताई, नाही मैथिलीताई, नाही मैथिली थांब। मैथिलीताई, नाही मावशी थांब, मावशी मैथिली, नाही मैथिलीताई नको, मला जाऊ दे, पर्याय नाही आपल्याकडे दुसरा। प्लीज तुम्ही थांबा इथेच। प्लीज मला जाऊ दे, मावशी थांबा, मला प्लीज मला जाऊ दे, तुम्ही थांबा इथेच। नाही मैथिली, तुम्ही थांबा। सोड रे मला काय करायचं ते कर, पण तिला सोड। तिला सोडू? ही जर का जगायला हवी असेल ना तर तुझं मरण क्रमप्राप्त आहे। मला मारून टाक, काय करायचं ते कर, पण तिला सोड। सोड, सोडा रे मला। नाही, तुमच्या तिथे जायचं नाही, त्याच्या जायचं नाही। रीमा, ही जर का जगायला हवी असेल तर तुला मरावं लागेल। हे घे। मला जर का मारता आलं असतं तर कधीच मारलं असतं। मग कोण मारणार हिला? मी? मला नाही जमणार। खून वगैरे नाही होणार माझ्याकडनं। हा, तेजस प्लीज प्लीज ऐकपासून मला मारून टाका, मला मारून टाक प्लीज, मला मारून टाक। रीमाला वाचवायचं, मला प्लीज मारून टाक। नाही मावशी, प्लीज नाही तेजस प्लीज, घेते की प्लीज मला मारून टाक। माझा चेहरा बघ, माझा रुपाली सारखा आहे, उभे रूपाली सारखा।
तुला आठवत आहे ना रुपालीने केदारला किती वर्ष बंदिस्त ठेवलं होतं? तुझ्या संसाराची वाट लावली. प्लीज मारून टाक मला, प्लीज मारून टाक. असं नका गं, प्लीज. मला वाचवायचंय ना गं. फाल्गुनी आठव, तुझ्या बाळाला मारून टाकलं होतं रुपाली. रुपालीचा चेहरा आहे ना हा. मार नका मला, मला मारून टाक ना गं. मारून टाका मला, आता मला मारा. मारून टाक रे, मारून टाक ना मला. तुम्हीच कसं दिसत नाहीये? ईशा, रीमा खाली या. मैथिली मैथिली केतकी, ते कोणीच नाही. तेजस, तन्मय, मी वर बघतो. कोणी नाही. मी ईशा रीमाला मी बघते. देवघरात बघून येते. ईशा, रीमा, मैथिली मावशी. तेजस, शेखर, देवघरात पण कोणी नाही. किचन मध्ये पण कोण नाहीये. काय रे, वरती कोण आहे? केतकी नाही आमच्या रूम मध्ये. कोणीच कसं दिसत नाहीये. काय करायचं आता? मी फोन करून बघतो तेजसला. कोणीच कसं नाहीये. जाऊ दे रे बाई. मैथिली आजी थांब. हॅलो अद्वैत, अरे तू आम्हाला घरातून बाहेर निघायला का सांगितलंस? इथे किती मोठा प्रॉब्लेम झालाय तुला माहितीये का? तुम्हाला घराबाहेर पडायला कोणी सांगितलं? ती आपल्या ऑफिस मध्ये काम करणारी मेघना, तीच आली होती ना निरोप घेऊन. अरे अद्वैत, आमचं तुझ्याशी बोलणं झालं होतं ना. मैथिली मावशीचं पण झालं होतं नेत्राशी बोलणं. अरे तुम्हीच नाही मला सांगितलं ना घराबाहेर निघायला. तेजस, पण मी काहीच सांगितलं नाहीये. काय? ईशा आणि रीमाची काळजी घे. आत्या पण एवढं काय झालंय? विरोचकाचा वध झालाय, पण त्याहूनही खूप मोठं संकट आपल्यावर आलंय. काय? शतग्रीव आलाय. मला कधी फोन केला होता? 2 वेळा फोन केला होता तुला. नाही, मला तुम्हा दोघांचाही फोन नाही आला. शतग्रीवचं काम आहे. शतग्रीवच्या तावडीत सापडलेत. तेजस, मला सांग तुम्ही कुठे आहात आता? आणि मला हे सांग की तुम्ही शतग्रीवच्या तावडीत सापडलायत का? हो, आम्ही शतग्रीवच्या तावडीत आहोत. ती मेघना सुद्धा त्यांना सामील आहे. तुम्ही प्लीज लवकर या, आमचे जीव धोक्यात आहेत. आम्ही एका फॅक्टरीच्या लोकेशनवर आहोत. हा, सासवडला जाण्याचा रस्ता आहे. हा, प्लीज लवकर या. तेजस, आम्ही पोहोचतोय लगेच. आता हा तेजस आहे की शतग्रीव हे कळत नाहीये, पण आता आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही आपण. आपल्याला जावं लागेल. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.